अंमरनाथमध्ये प्रथमच लेझर ट्रीटमेंट आणि तंत्रज्ञानाचा मोफत सल्ला व अल्पदरात लेझर उपचार. अंमरनाथकरांची सदर शिबिराला अभूतपूर्व गर्दी तथा उत्स्फूर्त प्रतिसाद. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने अंमरनाथमध्ये प्रथमच शिवशाही रुग्णालयाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या लोड थेरपीची माध्यमातून अनेक किचकट न होणाऱ्या कॉस्मेटिक्टेड सर्जरी शक्य असल्याने पाईल्स, फिस्टुला, फिशर अशा अनेक गंभीर आजारांवरती शस्त्रक्रिया उपलब्ध. तसेच महिलांसाठी देखील कॉस्मेटिक गायनेकोलॉजी अंतर्गत स्त्रियांचे वजन कमी करणे, स्त्रियांच्या त्वचावरती रिंकल फ्री करणे, स्किन टायटनिंग अशा अनेक सर्जऱ्या डायग्नोस्टिक थेरपीच्या माध्यमातून शक्य असेल. तसेच अनेक आर्थोकेसिस अनुषंगाने प्रचंड वेदनेने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी गत अनेक वर्षापासून पेनकिलरच्या अधिक सेवनामुळे किडनी व लिव्हर खराब होणार व त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी सदर डायग्नोस्टिक लेझर थेरपी म्हणजे एक ब्रह्मास्त्र होय. तसेच WHO सर्वेनुसार पाईल्स, फिशर आणि फिस्टुला या गंभीर आजारावर कट फ्री लेझर डायग्नोस्टिक थेरपी वापरल्याने ब्लड लॉस देखील आटोक्यात आणल्याचे देखील चित्र समोर आले आहे. परिणामी संपूर्ण तर्कशुद्ध आजाराचे निदान तथा योग्य ट्रीटमेंट. तसेच सदर लेझर थेरपी मुंबईसारख्या महानगरांमध्ये अतिशय महागड्या तसेच आलिशान रुग्णालयात उपलब्ध असल्याने सर्वसामान्य रुग्णांना त्यांच्या आर्थिक आवाक्याच्या बाहेर व तसेच खर्चिक असल्याने तसेच मुंबई तथा उपनगरात येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी लागणारा वेळ वाचवा. तसेच प्रामुख्याने त्याचा दर्जाचा ट्रीटमेंट अंमरनाथ शहरात अतिशय माफक दरात अंमरनाथ धारकांना उपलब्ध व्हावी या अनुषंगाने संपूर्ण अंमरनाथ येथील पूर्व भागात असलेल्या महालक्ष्मी नगर येथे शिवशाही न्यूरो क्रिटिकल तथा मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्य साधून सदर डायग्नोस्टिक थेरपीची उपलब्धता असल्याने अधिकाधिक अंमरनाथकरांनी सदर लेझर डायग्नोस्टिक थेरपीचा लाभ घेण्याचे शिवशाही रुग्णालयाचे डॉक्टर जानू मानकर यांनी अंमरनाथकरांना आवाहन केले आहे. CNI महाराष्ट्र न्यूजसाठी सलीम मंसुरी, ठाणे, उल्हासनगर, अंमरनाथ. अंबरनाथ शहरामध्ये प्रथमच डायोड लेझर थेरपी आपण आज शिवशाही न्यूरोक्रिटिक केअर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल महालक्ष्मीनगर अंबरनाथ ईस्ट या हॉस्पिटलमध्ये लॉन्च करत आहोत. त्या माध्यमातून आपण एक लेझर कॅम्प आयोजित केलेला आहे आणि त्या कॅम्पच्या माध्यमातून बऱ्याचशा किचकट आणि न होणाऱ्या कॉम्प्लिकेटेड सर्जरीज ज्या आहेत त्यांना आपण नॉन इन्व्हेसिव्ह पद्धतीने डायोड लेझरने त्यांची ट्रीटमेंट करणार आहोत आणि त्यांना पूर्णपणे त्या आजारातून मुक्त करण्याचा आपण संकल्प करणार आहोत. याद्वारे आपण मुख्यतः पाईल्स, फिशर, फिस्टुला, व्हेरिकोज व्हेन, पायलोनिडल सायनेस ह्यासारख्या बिमाऱ्या आपण जनरल सर्जरीच्या करू शकतो. सोबतच आपण कॉस्मेटिक गायनेकोलॉजी म्हणजे स्त्रियांचं वय कमी करण्यापासून तर रिंकल फ्री करण्यापासून तर त्यांच्या स्किन टायटनिंग पासून तर बऱ्याचशा इंटरनल पार्टचा टायटनिंग हा पार्ट सुद्धा लेझर थेरपीने होऊ शकतो. तिसरं आहे की मोटापा वगैरे जो असतो त्या मोटाप्याच्या सुटकारापासून आपण लायपोसक्शन सुद्धा या माध्यमातून आपण करू शकतो. चौथा असतो ऑर्थोच्या बऱ्याचशा केसेस असतात ज्यांना पेन खूप असतो पण तो पेन त्यांचा रिलीव्ह होत नाही आणि सतत पेन खाल्ल्याने त्यांच्या किडनीवर आणि आरोग्यावर दुष्परिणाम होतात. अशांना सुद्धा आपण पेन मॅनेजमेंटसाठी पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट सुद्धा लेझर कॅम्पच्या माध्यमातून किंवा लेझर ट्रीटमेंटच्या माध्यमातून पेशंटला देण्याचा उपक्रम चालू करतो आहोत. त्यासाठी अंबरनाथकरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे. खूप छान असा कॅम्प आपण आज शिवशाही हॉस्पिटल येथे आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. साहेब इन जनरली बघितलं तर हे अपग्रेडेड पावले तुमच्या रुग्णालयाचं एकंदरीत हे जे लेझर टेक्नॉलॉजी काही ठिकाणी अनड्यू ब्लड लॉस सुद्धा होतो त्याच्या बाबतीत सुद्धा हे महत्वपूर्ण पाऊल उचलले गेलेलं तर हे म्हणजे मेडिकल क्षेत्रात याच्या बाबतीत या बाबतीत आपण कसं आव्हान करणं अंबरनाथकरांना आणि त्याच्या प्रमुख ज्या आहेत त्या काय असतील? जर WHO सर्वेनुसार जर विचार केला तर मोस्ट ऑफ दी पेशंटचा ब्लड लॉस हा पाईल्स, फिशर आणि फिस्टुला या 3 बिमाऱ्यांमुळे जास्त होतो. कारण ज्या बिमाऱ्या अशा असतात की ज्या ना कुणाला सांगता येत ना त्यांना डॉक्टरकडे एक्सपोज होता येत किंवा त्याच्याबद्दल जर डिस्कस केलं मित्रांमध्ये तर थोडासा इन्फेरिटी कॉम्प्लेक्सचा मुद्दा लोकांच्या मनात तयार होतो. त्यामुळे असल्या बिमाऱ्या ह्या तशाच गुप्त रोग म्हणून राहतात आणि लोक विचित्र पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने पेशंटला लुटत राहतात. त्याच्यावर आराम होत नाही आणि त्याचा अप्रोप्रिएट डायग्नोसिस न होता त्याची यथायोग्य ट्रीटमेंट सुद्धा होत नाही.
अशा आजारांना दूर करण्यासाठी लेझर ही सर्वोत्कृष्ट उपयुक्त अशी ट्रीटमेंट आहे, ज्याचा फायदा आजपासून अंबरनाथकरांना होणार आहे. साधारणपणे किती लोकांनी आतापर्यंत या आरोग्य शिबिराचा लाभ घेतलेला आहे? 100 पेक्षा जास्त लोकांनी आतापर्यंत आमच्याकडे रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि 11 ते 5 या दरम्यान सतत गर्दी ही आपल्या लेझर कॅम्पला असणार आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. आतापर्यंत लेझर ट्रीटमेंट घ्यायची म्हटलं तर सर्वात महागडी ट्रीटमेंट आणि अंबरनाथच्या बाहेर जाऊन मुंबईसारख्या शहरामध्ये न परवडणाऱ्या हॉस्पिटलमध्ये आपण ही ट्रीटमेंट घ्यावी, असं अंबरनाथकरांसाठी ऑप्शन होतं. ते लोकांना परवडण्यासारखं नव्हतं आणि इतक्या दूर जाऊन एवढे पैसे खर्च करणं हे अंबरनाथकरांसाठी शक्य नसल्यामुळे आपण आता ही महागडी ट्रीटमेंट अगदी अत्यल्प दरामध्ये आपल्या शिवशाही हॉस्पिटलमध्ये आपल्या घराजवळ अंबरनाथ शहरामध्येच ही सेवा उपलब्ध करून देतो आहे. हे आमचं सौभाग्य आहे, की आज आम्ही अंबरनाथकरांसाठी ही सेवा उपलब्ध करून देत आहोत. याशिवाय महात्मा फुले जनआरोग्य योजना, पंतप्रधान जनकल्याण योजना, त्यानंतर आमचं आयुष्यमान भारत ह्यासारख्या स्कीमसुद्धा आम्ही शिवशाही हॉस्पिटलमध्ये चालू करून गरिबातल्या गरीब कुटुंबांसाठी महागातली महाग ट्रीटमेंट कशी देता येईल, सर्व सर्जरीज फ्री कशा करता येतील, हा प्रयत्न आम्ही शिवशाही हॉस्पिटलच्या माध्यमातून करत आहोत. कारण प्रकाश आमटेसारख्या महान माणसाने या हॉस्पिटलचं उद्घाटन केलेलं आहे आणि त्यांच्या त्या उद्घाटनाला आम्ही खरंच माणसांपर्यंत पोहोचून, गरिबांपर्यंत पोहोचून त्या उद्घाटनाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहोत.